नमस्कार मंडळी. तर बघा, आज आणल्या आहेत चिंबोऱ्या. तर चिंबोऱ्या बारीकच भेटल्या, कारण की बाजारामध्ये काही जास्त जणी नव्हत्या घेऊन, दोघीजणीच होत्या. मग तिच्याकडनं घेतल्या आणि ते मिस्टर आता ते साफ करत आहे, त्याचे नांगडे तोडत आहे, कारण की मला काही ते जमत नाही. आणि आता पावसामध्ये जरा चांगले लागतात खायला, मस्त वाटतात. आता भरलेल्या भेटतात आहेत सगळ्या. तर अशा प्रकारे माझे मिस्टर साफ करतात आहे त्यांना, आणि ते स्वच्छ धुवून घेतले आम्ही. तर अशा वगैरे बघा कशी भरलेली आहे. सगळ्या चिंबोऱ्या त्या साफ करून झालेल्या आहेत आणि बघा चांगलं घर दिसतं, सगळ्या भरलेल्या आहेत. तर आता आपण वाटणाची तयारी करून घेऊया. साफ करून झालेले आहेत. तर वाटण नेहमीसारखंच आहे आपलं, कांदा, लसूण, खोबरं, हिरवी मिरची आणि आलं ते चांगलं फ्राय करून घेतलं आणि कोथिंबीर घालून छान बारीक वाटण करून घेतलेलं आहे. आणि ते कढईमध्ये तेल घेतले, ज्याच्यामध्ये वाटण केलं होतं त्यामध्येच तेल घेतलेलं आहे. आणि आता त्याला आपण वाटणाला छान फ्राय करून घेऊया. जास्त वाटण पण चालत नाही, जेवढं आपण आता चिंबोऱ्या बारीक होत्या पण त्याप्रमाणे घेतलं. आणि त्यामध्ये आता वाटण छान फ्राय झालं, त्यामध्ये लाल तिखट, हळद आणि गरम मसाला घालून परत वाटण छान फ्राय करून आता त्यामध्ये ह्या चिंबोऱ्या घातल्या. आणि आता परत त्याला एक फ्राय करूया 2-4 मिनटं. आणि छान फ्राय झालं, त्यामध्ये पाणी घालायचं. पाणी आपल्याला शक्यतो पातळच करायचं असतं, जास्त घट्ट नाही. आणि आता हे जे चिंबोऱ्याचे बाकीचे जे पातळवाले असतात ते मी वाटून घेणार आहे, कारण की त्याची चव वेगळी, कारण की ते वाटून गाळून घ्यायचं त्याचं पाणी आणि ते ह्या आपल्या सांबाऱ्यामध्ये टाकायचं. त्यामुळे चव अप्रतिम लागते, सुंदर लागते. आणि तुम्ही करून बघा, छान लागेल. आता हे गाळून घेतलं मी. आणि आता आपण आपलं इथे सांबार बघा तयार झालेलं आहे, त्यामध्ये घालून घेऊया. आणि आता एक उकळी आली की त्यामध्ये चवीपुरती मीठ घालायचं आणि मस्त आपलं 1 मिनिट गरमागरम चिंबोरी सांबार तयार झालेले आहे. तर तुम्हाला माझी व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक, सबस्क्राईब करा. थँक्यू.